Hello students, welcome to English lecture. Today we will see history of drama, especially history of drama in modern world in 19th and 20th century. Let us begin our discussion. Now we have discussed how was Elizabethan theater, how was restoration theater, and now what was modern theater. The modern theater with its picture frame stage. So stage is a picture frame, means having all sorts of facilities. Its actresses taking female parts. Means now female parts were not played by the boys, but they were played by the heroines themselves. Its movable scenery, movable stage, designed to create a visual image of the local, that is setting of each scene, and its artificial light, electricity, was developed during the restoration period. जसं जसं आपल्याकडे औद्योगिक क्रांती झाली तसं तसं नाटकामध्ये सुद्धा खूप बदल झाले. कोणते बदल होते ते? व्हॉट वेअर द चेंजेस? नाव द स्टेज बिकेम पिक्चर फ्रेम स्टेज. म्हणजे एक स्टेजवर सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीज वापरल्या जाऊ लागल्या. यापूर्वी त्या वापरल्या जात नव्हत्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा बदल झाला की आता जे स्त्री पार्ट असेल, स्त्रियांचं कॅरेक्टर असेल, ते कोणीतरी पुरुषांनी केलेलं नसेल, तर आता प्रत्यक्ष स्त्रियाच नाटकामध्ये भाग घेऊ लागल्या. थर्ड इज इट्स मूवेबल सिनरी. स्टेज रोटेट होतं, म्हणजे अगदी 360 ह्याच्यामध्ये ते अँगलमध्ये ते फिरत राहतं आणि तुम्हाला जो सीन हवा आहे बॅकग्राऊंडला सेटिंग म्हणून, तो सीन तिथे येऊ शकतो. म्हणजे एकाच नाटकामध्ये तुम्ही एखादा राजवाडा, एखादी झोपडी, एखादं जंगल, असं सगळी सिनरी तिथं त्या मुव्हेबल ह्याच्यामुळे, स्टेजमुळे करू शकता. देन इट्स आर्टिफिशियल लाईट. लाईट सिस्टीम आली, फोकस आला, त्यानंतर सर्व प्रकारचे रंगीत लाईट्स आले आणि त्यामुळे आपोआपच नाटकामध्ये एक मजा, एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं. देर इज क्लिअर इन्फ्लुएन्स ऑफ फ्रान्स थिएटर, द ऑडियन्स अँड द थीम्स. सो यू कॅन सी हिअर द मॉडर्न थिएटर, इमेज ऑफ मॉडर्न थिएटर. Now we are talking about 19th century drama. The drama of the early 19th century was on the whole on the way to decline because of many causes. Way to decline म्हणजे हळूहळू ऱ्हास होत चालला. ड्रामा कोणी तयारच करेना किंवा लिहिना. The theater was home mainly to irregular spectacles, because spectacles, audience, they were not watching these dramas, and so theater was like a home. Melodrama and farce, especially the melodramas and farce, they were acted on the stage. Now what is farce? In theater, farce is a comedy that aims at entertaining the audience through situations that are highly exaggerated, extravagant, and thus improbable. काल्पनिक असं जग आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारे अतिशयोक्ती केलेला जो विनोद आहे, तो विनोद तिथं दाखवलेला असेल. फार्स इज ऑल्सो कॅरेक्टराइज्ड बाय फिजिकल ह्युमर. मग अंगविक्षेप असतील, शरीराचे किंवा चेहऱ्यावरचे वेगवेगळे हावभाव, विनोदी हावभाव असतील. द यूज ऑफ डेलिब्रेट ॲब्सर्डिटी ऑर नॉनसेन्स, काहीतरी विचित्र असे वाटेल असे अशा प्रकारच्या काही सिच्युएशन्स त्याच्यामध्ये असतील. गोंधळात गोंधळ असेल. अँड ब्रॉडली स्टायलाइज्ड परफॉर्मन्सेस, आणि स्टायलिश परफॉर्मन्सेस असतील. तर अशा प्रकारे याला फार्सिकल किंवा मेलोड्रॅमॅटिक फार्स ज्याला म्हणतात, तो त्या 19th सेंचुरीच्या सुरुवातीला केला जायचा. आणि त्यामुळे आपोआपच
जे चांगले लोक होते, ज्यांना अभिरुची होती नाटकामध्ये, त्या नाटकं पाहायला येईनासे झाले. It is also often set in one particular location where all events occur. Farces have been written for the stage and film. So you can see here the image of farce. थोडक्यात फार्स म्हणजे आपल्याकडे हास्य जत्रा किंवा कॉमेडी जत्रा अशा प्रकारचं जे असतं त्याला म्हणायचं फार्स. A simple external reason can be found in the monopoly held by the two houses, Covent Garden and Drury Lane, for the performances of serious drama. दोन हाऊसेस होते, दोन त्यासाठी ज्याला थिएटर्स होते आणि दोन त्याचे नावं होती कन्व्हेंट गार्डन अँड ड्रुरी लेन फॉर द परफॉर्मन्सेस ऑफ सिरियस ड्रामा. जर सिरियस ड्रामा करायचाच झाला तर ह्या दोन थिएटर्समध्ये तो परफॉर्म होत असे. यू कॅन सी द इमेज ऑफ कॉन्व्हेंट गार्डन अँड ड्रुरी लेन. The audiences which gathered to the 19th century theatre had not the intelligence or the imagination of the Elizabethan audience. सर्वात महत्त्वाचा फरक पडला होता तो ऑडियन्समध्ये. त्यावेळेचा जो ऑडियन्स होता 19th सेंचुरीमधला तो इतका इंटेलिजंट नव्हता की ते इमॅजिन करू शकत असत की आता हा प्रसंग आता फॉरेस्टमध्ये घडतोय आणि हे अशा प्रकारचं घडतंय. So they hadn't that much imagination. The danger in the 19th century theatre was that, above all, it was unrelated to the life of the time. त्यावेळेचं जे आयुष्य होतं 19व्या शतकातलं त्याच्याशी संबंधित असे ड्रामाच्या थीम्स किंवा सब्जेक्ट्स नव्हते. So the themes were not related to the life. The changes in the structure of society had so modified the human personality itself that a new interpretation was essential. खरं म्हणजे मानवी आयुष्यातच खूप बदल घडून आले होते. त्याच्या संबंध दृष्टिकोनात बदल घडून आले होते. पर्सनॅलिटीमध्ये बदल घडून आले होते आणि त्यामुळे आता नवीन प्रकारच्या नाटकांची गरज होती आणि अशी नाटकं यायला आता सुरुवात होणार होती. पण 19व्या शतकाच्या सुरुवातीला मात्र सगळीकडे अशा प्रकारचे फक्त विनोदी नाटकं, प्रहसन ज्याला म्हणतात, ती सादर केली जात होती. नाव केम इब्सेन. इब्सेन, द ग्रेट Norwegian dramatist of the 19th century. So he hailed from Norwegia and he came in 19th century, dominates the modern drama. He is called as father of drama, modern drama. He developed modernist, आधुनिक विचार त्यांनी आणले, थीम्स आणल्या, रिअलिस्ट, रिलेटेड टू लाईफ, सोशल अँड सायकोलॉजिकल ड्रामाज. त्याच्या थीम्स या सोशल अँड सायकोलॉजिकल होत्या, लाईक द डॉल्स हाऊस, घोस्ट्स अँड एनिमी ऑफ द वर्ल्ड. सो इन दिस वे, एनिमी ऑफ द पीपल. सो दीज वेअर द ड्रामाज रिटन बाय इब्सेन अँड दे हॅड रिअलिस्टिक अँड मॉडर्न टोन इन देअर प्रेझेंटेशन. आधुनिक विचारसरणी, आधुनिक जीवनात जे काही घडतंय ते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल प्रॉब्लेम्स हँडल करणारे ड्रामाज, असं ह्या इब्सेनच्या ड्रामाबद्दल म्हणता येईल. डॉल्स हाऊस इज रिलेटेड टू द फ्रीडम ऑफ विमेन. एनिमी ऑफ द पीपल, that is related to political situations. So in this way, the themes were different. They are far more subtle in stagecraft. Subtle म्हणजे मार्मिक आहे, and profound in thought, deep in thought, than anything in the modern English theatre. But it was only George Bernard Shaw, another famous name in modern drama, who was deeply influenced and affected by Ibsen's innovative contributions and experimentation. Especially Ibsen was experimentalist. त्यांनी प्रयोग केले, वेगवेगळ्या थीम्स आणल्या नाटकामध्ये, वेगवेगळे सब्जेक्ट आणले आणि वेगवेगळ्या प्रकारचं स्टेजक्राफ्ट आणलं, आणि त्यामुळे जी बी शॉ वॉज व्हेरी इम्प्रेस्ड बाय इब्सेन अँड ही
followed this technique in his own dramas. So G.B. Shaw and his famous drama Pygmalion, which is translated into Marathi by Pula Deshpande, that is me. Pygmalion is translated by Pula Deshpande. T. Fularani. He was the most brilliant playwright of his times. George Bernard Shaw. He alone had understood the greatness of Ibsen, and he was determined that his own play should also be a vehicle for ideas. म्हणजे कोणत्या तरी चांगली कल्पना किंवा विचार देणारे माझी नाटकं असतील असं त्यांनी स्वतः ठरवलं होतं. The responsibility of elevation of the English drama to the brilliance of the Norwegian fell with Oscar Wilde and G.B. Shaw in the late 19th and early 20th century. So the credit goes to Oscar Wilde and G.B. Shaw, those who followed the that is tradition of Ibsen's dramas, and they made drama realistic as well as modern. You can see here Oscar Wilde, his important drama, The Importance of Being Earnest, a very famous drama. So students, we have seen that how modern drama started in 19th century and how Ibsen gave another turn to modern drama, and after that G.B. Shaw followed the tradition. I hope you might have understood all these points. Thank you. Thank you very much.